नमस्कार 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 मित्रांनो, पाहुण्यांनो, सबस्क्रायबर हो आणि गाववाल्यांनो, मी आता आलो आहे कुडाळ तालुक्यात, कुडाळ गावी. मागे कुडाळ बस डेपो आहे. तुम्हाला आमचा कोकणातले गणपती भाग 1 प्रचंड आवडला, त्यासाठी मनापासून आभार. आता आम्ही येत आहोत कोकणातले गणपती भाग 2 घेऊन, नवीन गावी, नवीन मजा, नवीन मस्ती, नवीन माणसांना भेटायला. आणि यावेळी स्पेशल म्हणजे बाप्पा घरी लिहिलं असत. तर बघूया या भागात काय काय मजा होते. हा, सुरू करतो आजचा भाग. बाय, जरा कोल्ड ड्रिंक पिऊन. बाय बाय बाय, माझी एसटी इली, माझी एसटी इली. बाय बाय बाय. तुम्हाला काका असं कधी वाटलं नाही का, मूर्तिकार म्हणून खरं तर आज गणेशोत्सव आहे, तर तुम्हाला कधी अशी खंत नाही वाटली का की आपली मूर्ती अजून रेडी नाहीये, त्याची वेळेत प्रतिष्ठापना होणार नाहीये? असं वाटलं. दुसऱ्याची देतो आणि आपली देतो, हे सर्व आपलं एकच आहे. दुसऱ्याची घरी जरी गेली तरी आपलीच. आपल्या तिथं देव एकच, 2 नाही देव आहे. पुन्हा आपलं ते कुठेही गेला ना तरी आपलाच देव आहे. पुन्हा आम्ही त्या देवाची कुठेही मनोभावाने ह्या करतो, सेवा करून त्याची मूर्ती तिथे बसली का आणि इथे बसली का, एकच आहे. गणपती आला का सध्या कसा घर भरलेला वाटतो एकदम, आणि त्याच्यात म्हणजे खूपच आनंद वाटतो. त्यात असं वाटतं की गणपती जाऊच नाही, हमेशा राहा. ह्या कुडाळ कविलकाटे गावातला थोरला घर म्हणजे जळवी कुटुंब यांचा. 150-200 वर्षापूर्वीचे आमच्याकडे द्वारपाळ, जे द्वारपाळ लाकडी आमच्यात आजोबाण पंजोबाण बनवलेले असत. आणि ह्यो गणपती 21 गोळ्यांचो असता, चिकन मातीच्या 21 गोळ्यांचो असता. त्यामुळे तो गणपती हयच बनवला जाता. तो ह्या बाप्पाचा जो मुकुट आहे ना, तो सुद्धा लाकडी आहे. तो विसर्जनाच्या वेळी आम्ही जेव्हा विसर्जन करतो तेव्हा तो काढून ठेवतो. प्रत्येकाच्या घरातली 4-4, 5-5 पाना येऊन गणपती नैवेद्य दाखवलं जातात. आणि ही सगळी लोक आपल्या घरात वेगवेगळे पदार्थ तयार करून तो गणपती नैवेद्य दाखवतात. ही पण एक वेगळी मजा असा. आणि सगळीच त्याच्यातली 2-2 पाना घेऊन थेट जेवक बसतात. माझ्या आईक विचारलात तुम्ही की घरातली काय काम करता, तर मी कायच करणार नाही. माका घरात चायचो कप सुद्धा आणून द्यायचा लागता, आणि तो स्वतः मी नेऊन ह्याच्यात बेसिंग मध्ये सुद्धा ठेवणार नाही. पण गणपतीत झाडू मारण्यासकट सगळी कामं आम्ही करतो. डेकोरेशनचा आता तुम्ही म्हणणार तर डेकोरेशनला सगळी कचरो होता, तो कचरो उचलण्यासकट सगळं. चतुर्थीची मजा अशी असा की सगळा कुटुंब, किती गैर शत्रू असाने किंवा मित्र असाने कोणी असो, सगळे एकत्र येऊन सण साजरा करतात. एकमेकांची तोंडा जर एरवी वाकडी जरी असली तरी ह्या सणाच्या वेळात सगळे एकत्र येऊन सण साजरा करतात. चाकरमानी जे गावा घेतात ते मुंबईतनं गावा घेतले, पण कोकणातली माणसं मुंबईत जाऊची नाही, कधीच दिसायची नाही तुमका. आमच्या कोकणातली जी गावातली मंडळी आहेत ती कधी गणपती बघूक मुंबईत जातात. गणपतीला सगळेजण त्या निमित्ताने, या सणानिमित्त आपण सर्वजण जिकडे तिकडे बाहेर असू, ते गणपती आल्यामुळे आपण सर्वजण एकत्र येतो. त्या सणामध्ये सुखदुःख आपण वाटून घेतो आपली. आपण असं ठरवलं गणपती कसं राजेशाही वाटतं म्हणाल, म्हटलं आम्ही जरा असं एक महल टाईप करूया म्हणून दिवस रात्र एक मेहनत करून आम्ही एक ह्या केलं असा महल. असं शहरातल्या गणपती आणि कोकणातल्या गणपती लय फरक हा. म्हणजे तो गणपती म्हणजे पैशाचो गणपती आणि ह्यो गणपती म्हणजे फुल पाकळ्याचो गणपती. मी माझ्या बघण्यात अशी पण लोक बघितलं की कोकणात जेव्हा गणपती येतं त्याच्या अगोदर बरीचशी संकटं येतं किंवा कोरोनासारखं संकट असा तरी सुद्धा गळ्यात असलेली चैन, कुठल्या गळ्यात असलेला सोना विकून ह्यो सण साजरे केलेली लोक सुद्धा आम्ही बघितलेली असत. कोकणात माणसाकडे पैसो नसता. एखाद्याचो पोरगो गावाक असतलो, मुंबईक असतलो, तो काहीतरी मोलमजुरी करतलो, नाहीतर काय नाही काय करतलो, त्या वक्ता गावाक 4 पैसे पाठवतलो आणि 4 पैशातून त्याचो आऊस बापूस घराकडे गणपतीची सेवा चाकरी करतलो. आणि ती सेवा चाकरी करून झाली काय, बाळा अरे बाळा तू 5 रुपये पाठवलेलं असते, गणपती कच संपले, बसी एकच संपले, तेलवाती कच संपले, माका काय नाही रावला. अरे त्या उधारी देवची रवली दुकानदाराची, त्या दुकानदाराची उधारी रवली, गणपती आणलंय मी त्याचे रवले पैसे देऊचे. तर नाही माझे आहे, नाही तर बाबा पाठवते नंतर. काय मग तो पाठवतो. जा काय आपल्याकडे असा त्या आपण देवाक देवचा असा, ह्यो सण साजरो करूचो असा, सगळं आपणाक देव देतलो. ही एक श्रद्धा अहिल्या माणसाची असा, अहिल्या कोकणी माणसाची असा.
पूर्वी आम्ही घरून घरी फुगडी खेळायचो, पण आता या मंडळ स्थापन केल्यामुळे आम्हाला गणपतीच्या काळात पूर्ण म्हणजे 11 दिवस आम्हाला बाहेर कार्यक्रम सादरीकरणाचा म्हणजे एकही दिवस रिकामी असा नसतो की आम्ही घरात बसून आहोत. तुझं झील सरोप पिताप आणि ह्या कुणाच्या बाजारात पडताप लोकाप माकाप येऊन सांगतात अगं सौती माझा लॅपटॉप चोरलास अगं 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 सौती माझे पैसे चोरलेस अगं 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 बाप्पाला सांगू की तू आल्यानंतर इथून जाऊच नको. तुझ्या निमित्ताने आम्हाला बाहेर पडण्याची संधी मिळते. मूर्ती बनवायला मी माझ्या काकाकडून शिकलो. मला गणपतीमध्ये सगळ्यात जास्त भजन करायला आणि आवडतं. लहानपणापासूनच मी वाद्य वाजवतो. गणपती बऱ्याच वेळा असा होता की लोक म्हणतात अरे उसळ करू, हे सगळे रोज घरात आपण खातो, पण हैसर सगळ्यांबरोबर येऊन मग तू किती पाव खालस, मी किती खाल्लं, ह्याच्यात जी मजा आहे ना ती माझ्यामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये नाही. असा गणपतीची मजा म्हणजे असं असतात, गणपतीच्या दिवसात सगळीकडे भजने असतात आणि मेन म्हणजे आमका स्वतःच्या गणपतीची सेवा करण्यापेक्षा गणेश भक्तांची सेवा करू जास्त. 12, 14, 16 आत्ता हा भजन असा. आता आमका 100 वडापावची ऑर्डर असा. आत्ता एक 10 मिनिटात आमका त्यांना देऊचे असते. माझे आजोबा हे धंदो करीत होते आणि त्याच्यानंतर माझे बाबाने एक बरेच वर्ष सांभाळ. त्याच्यानंतर मी एक झाले आज 45 वर्ष होऊन गेले धंद्याला आणि माका आता त्याच्यात खूप रस येतो. आम्ही हे एवढं काम करून सुद्धा आम्ही रात्री परत भजनाला वाडीतील भजन असतात, गावातली भजनं असतात, त्याला जाऊन मदत स्वतःहून गायन करता. बा गणपती महाराजा गणेशना तुला आणलं, आपल्या सगळ्या लोकांनी आपल्या घरच्या लोकांनी आणली, तुझी सेवा चाकरी करतील सगळे व्यवस्थित आणि तुला काय फुलपाकळी देतील त्याचा तू स्वीकार कर. कोणी काय नाही दिला ना तरी त्याचा राग मानू नको. तू घाटाच्या माथ्यापासून समुद्राच्या काठादगत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रात तुझा नावकीर्ती गाता, तशी तू नावकीर्ती गाजवून घे आणि सगळ्यांचा भरभराट करून रक्षण कर. आणि देवाकडे हीच प्रार्थना की असाच सगळा सुरळीत ठेव आणि परत असा जा काय ह्या संकट येलेला का परत संकट येऊन देत नको कोणावरच. जरी तो चाकरमानी असात, जरी तो कोकणी असात किंवा कोणी असू देत, त्याच्यावर ह्या संकट येऊ देत नको. आणि जसा चालला आता सुरळीत सगळ्यांकडे लक्ष देऊन तेव्हा सगळ्यांचा भला करू. आम्ही गणपती बाप्पाकडे हेच मागू की आम्ही जे शिकतो वाद्य विद्या शिकतो त्याच्यात आम्हाला चांगली बुद्धी दे. आम्हाला बाकी तुला काय नको, आम्हाला सुख समाधान शांती दे. कोणाक मोठं कर, कोणाक श्रीमंत कर ह्या सांगूची काही गरज नाही. सगळ्यांकडे सगळा असता म्हणून तर तुका हे पूजलेलो. त्यामुळे तू जेका देवचा तेवढा दी, पण सगळ्यांका एकत्र ठेव हीच देवाचरणी प्रार्थना. काय मग मित्रांनो, पाहुण्यांनो, गाववाल्यांनो, सबस्क्रायबरांनो, आवडला एपिसोड, आवडला भाग, आवडला ना मग आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा. आता इकडेच थांबतो, भेटूया पुढल्या भागात कोकणातले गणपती भाग 3 मध्ये. अहो अजून गणपती म्हणजे मजाच सुरू आहे. कोकणात घराघरात टाळ मृदुंग वाजतात, भजना सुरू आहेत, बायका फुगडं घालतात. काय सांगू तुमका. हा पळते मी, कोणतरी माका आर्थिक बोलवता. हा तोपर्यंत बघत राहा आपली सोशल वाहिनी आणि पाहुण्यांनो, गाववाल्यांनो न चुकता आसोवाला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या भागात. बघत राहा आसोवा. इलाय बाय 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 बाय.